हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण HDFC बँकेबद्दल माहिती घेणार आहे। तो एक स्विंग ट्रेड असेल, तो काही दिवसासाठी असू शकतो। ओके, आणि मी स्वतः घेणार त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो। हा व्हिडिओ थोडा लहान असेल कारण मी ह्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे। तुम्ही तो बघितला नसेल तर तो नक्की बघून घ्या, माझ्या प्लेलिस्टमध्ये असेल। व्हिडिओ लहान आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। यामध्ये तुम्हाला एंट्री, तुमचा SL आणि तुमचा टार्गेट तिन्ही मी क्लिअर करेन। ओके, जसं मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, मार्केटने इथून वरती गेला, M पॅटर्न करून ब्रेक केला, बरोबर। खाली जायचं असतं ना मार्केट इथे साईडवेज होऊन नंतर परत खाली गेलं असतं, त्याने हा वाला हाय परत ब्रेक नसता केला। ठीक आहे, मार्केटने हे हाय मी तुम्हाला आधी सांगितलेलं की रिझल्टच्या आधी तुम्ही काय ट्रेड नका घेऊ। रिझल्टच्या आधी त्याने वरती गॅप अप दिला। ठीक आहे, मी आधी सांगितल्याप्रमाणे रिझल्ट येतं त्याच्यानंतर आपण एंट्री घेऊ। फ्रायडेला ॲक्च्युली चान्स होता, फ्रायडेला माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी एंट्री नाही घेतली। मंडेला मार्केट कुठे ओपन होतं त्याच्यावरती डिपेंड आहे। तर मी कुठे ओपन होतं सर आपला SL काय असेल मी तुम्हाला सांगतो। समजा फ्लॅट ओपन झालं तर मी माझी 33 क्वांटिटी घेणार 50,000ची, फक्त 10,000 रुपये भरून MTF करणार, मला 5x तर माझी मिळणार। ओके, आणि त्याचप्रमाणे इथे एंट्री घेतलं ती मी 33 क्वांटिटी घेईन आणि त्याचा SL हा असेल। ठीक आहे, SL हा असेल, त्याचा टार्गेट इथून जेवढी अमाऊंट असेल ना तेवढीच वरती माझा टार्गेट असेल। आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो। इथे मी एंट्री घेतली, 141 पॉईंट माझा SL असेल आणि 141 पॉईंट माझा टार्गेट असेल। ठीक आहे, हा इन केस असं होईल। आणि त्याच्यानंतर समजा इथून आहे ना वरती गेलं मार्केट आणि ह्या रेंज एवढं मार्केट वरती गेलं ना, तर मी काय करणार, माझा SL आहे ना इथून शिफ्ट करून ह्या लेवलच्या खाली आणेन। ठीक आहे, कारण अगर मार्केटला वरती जायचं असेल तर इथून साईडवेज जाईल किंवा मग मॅक्झिमम इथून तो परत रिव्हर्स घेईल। पण अगर ह्या लेवलला येत असेल तर तो ह्याच्याशी हा SL गेल्यानंतर हा SL पण घेऊ शकतो। त्यामुळे मी माझा SL सरळ ट्रेल इकडे करेन आणि त्याच्यानंतर माझा टार्गेट असेल तो फिक्स असेल। टार्गेटमध्ये काही चेंज नाही करणार, फक्त माझा SL आहे तो थोडासा मी ट्रेल करेन। ओके, डायरेक्ट इकडे गेलं ती SL तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट नका करू, कारण ते मार्केट इथून परत रेंजमध्ये ह्याचे चान्सेस जास्त असतात। ठीक आहे, आणि समजा मोठा गॅपअप झाला तर मोठा गॅपअप झाला ते मग मी काय करणार ते तुम्हाला सांगतो। हे बघा, आता समजा एकदम मोठा गॅपअप झाला 1640 किंवा 1650च्या आसपास अगर मोठा गॅपअप झाला ना, तरीसुद्धा मी एंट्री घेणार, सेम क्वांटिटी असेल माझी, पण माझा तेव्हा SL थोडा मी मॉडिफाय करणार, तेव्हा माझा SL ह्या लेवलच्या आसपास असेल। ठीक आहे, आणि माझा टार्गेट मग हायेस्ट टार्गेट माझा 1760 अगर मार्केट टच होतं तर मी माझी पोझिशन काढून टाकेन। मोठा गॅपअप झाला तर आपला रिस्क रिवॉर्ड आपल्या फेअरमध्ये नाही बसणार, पण मी माझ्या हिशोबाने एंट्री घेणार आहे। कारण जसं 50% हे झालं ना, मी माझा SL ऑलमोस्ट इथपर्यंत आणेन, म्हणजे मला झाला तरी कमी लॉस होईल आणि प्रॉफिट एक डिसेंट प्रॉफिट होईल। पण मोस्टली गॅप फ्लॅट ओपन झाला तर जरा जास्त फायदा होईल। मी माझी एंट्री माझ्याच लेवलला घेईन आणि माझा टार्गेट SL पण फिक्स असेल आणि माझा टार्गेटसुद्धा फिक्स असेल। ओके, आणि अजून तुम्हाला यावरती काही डाऊट असेल तर मला कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईबसुद्धा करू शकता। धन्यवाद।